तर भारतीय नारी काय करू शकते? भारतीय नारी घर सांभाळू शकते, ती पैसे कमवू शकते, ती आणि अमार नारी एक राज्य सांभाळू शकते. ठीक आहे, हेही करू शकते बाई. अशा बऱ्याच गोष्टी बाई करू शकते. पण काल आम्हाला कळलेलं एक बाई लाखो लोकांची मनं जोडू शकते. येस, ती बाई ऑस्ट्रेलियाला सेमीफायनल मध्ये हरवू शकते इंडियामध्ये खेळताना. येस. आणि जे काम आपल्याला 2023 मध्ये जमलं नव्हतं, आपल्या पुरुषांना जमलं नव्हतं, आणि तो वर्ल्ड कप सुद्धा इंडियामध्ये होता, हा वर्ल्ड कप सुद्धा इंडियामध्ये, आणि इंडियामध्ये ऑस्ट्रेलियाला आपण पायदळी तुडवलंय मित्रांनो. खरं एवढं नव्हतं केलं, पण ठीक आहे. पायदळी तुडवलं वगैरे. तर काल वर्ल्ड कप सेमीफायनल होती आणि इन जनरल इंडियन वुमन क्रिकेटची हिस्ट्री बघता काल खूप होप्स कमी होत्या असं जाणवत होतं मॅच. आणि मॅचची स्टार्ट पण तशीच झाली. आणि आधी जे काही क्रिटिसिझम चालू होतं इंग्लंडच्या मॅच पासून, जे काही चालू झालेली 3 मॅच आपण हरलो. पहिल्या 3 जिंकलो, पहिल्या 2 जिंकलो, मग 3 हरलो. आणि इंग्लंडची मॅच तर वाईट पद्धतीने हरलो. त्यामुळे जे काही क्रिटिसिझम चालू झालेलं की भाई यांना प्रेशर सिच्युएशन मध्ये यांना खेळताच येत नाहीये, मॅच जवळ आली की यांच्या नर्व्स फुलतात, लूज होतात, पकडून ठेवत नाही मॅच. आणि काल ते सगळं त्यांनी काय म्हणतात त्यांनी सगळं खोडून काढलेलं, त्यांच्यावर टीका त्यांनी काल अशा संपवलेल्या आहेत. तर कालच्या मॅच विषयी अमेय तुला काय वाटतं? काल तू किती खुश झालास, काय वाटलं जिंकला तू? मी शेवटी रडलो भाई थोडा. हरमनप्रीतला इमोशनल मोमेंट होती. हरमनप्रीतला ऍक्च्युली मॅच जिंकायच्या आधीच, जेव्हा शेवटचा 4 मारला त्याच्या आधीच तिने अख्खाचं डोकं वगैरे खाली टाकून प्रॉपर ती रडायला आलेली, डोळे भरून आलेले ते दिसत होतं. आणि तेव्हा मला रडायला आलं प्रॉपर की भाई. आणि हरमनप्रीतची हिस्ट्री पण बघता, मे 2017 मध्ये जो वर्ल्ड कप झाला होता न्यूझीलंड मध्ये झाला होता माझ्या होते, तेव्हा तिने जी बॅटिंग केली होती, त्यात पण सेमीफायनलला इंडिया ऑस्ट्रेलिया लागली होती, तिने 171 केले होते. इंडियाने ती पण सेमीफायनल जिंकली होती. बट ॲज वी नो फायनलला काय झालं होतं. सो हरमनप्रीत कौर इज बिन द स्टोरी. फायनलला पण तिने आय हाफ सेंचुरी मारली होती त्याच वर्ल्ड कपच्या, पण ती फायनल इंडियाने बॉटल केली होती इंग्लंड अगेन्स्ट. ती सुद्धा ऑलमोस्ट यावर्षी जसे हरले तसेच हरलेले, ऑलमोस्ट कोलॅप्स जो काय झालेला त्यावेळी पण. आणि 8 ओव्हरला 40 हवे होते, तिकडनं इंडियाने 7 विकेट घालवल्या होत्या. त्यानंतर 2018ची सेमीफायनल इंग्लंड सोबतच झाली होती, ती पण इंडियाने हरली होती. 2020ला वर्ल्ड कप फायनल झाली ऑस्ट्रेलियामध्ये, ती पण इंडिया फायनलला हरली होती. त्यानंतर 2023च्या T20 वर्ल्ड कपच्या सेमीज मध्ये इंडियाने ऑस्ट्रेलियासोबत हरली होती मॅच. प्लस कॉमनवेल्थ गेमची तू म्हणतो फायनलला झालेली, ती इंडिया हरली होती, ऑस्ट्रेलिया विरुद्ध हरलेली. आणि कालच्या गेम कालची जी मॅच होती ती यासाठीच एवढी मोठी झाली आहे की भाई ही पूर्ण हिस्ट्री आहे 2017 पासूनची, प्रत्येक नॉकआउट गेम मधली, किंवा इव्हन मधला 2022चा तो वर्ल्ड कप आहे ज्यात आपण सेमीफायनलला पण नव्हतो पोहोचलो. ग्रुप स्टेजलाच आपल्याला बाहेर जावं लागलं. साऊथ आफ्रिकेने आपल्याला लास्ट मॅच हरवलेली त्या वर्ल्ड कपला. सो हा सगळा कॉन्टेक्स्ट जर आपण लक्षात घेतला तर मॅच जिंकल्यानंतर जे काही सेलिब्रेशन झालं ते खूप जस्टिफाईड आहे. जे काही रडत होते जस्टिफाईड तर कधी त्यांची इमोशनल मुवमेंट आहे, बट इट वॉज व्हेरी सेंटिमेंटल. ते अजून वर या गोष्टीमुळे आलं ना की 2017 पासून जे चालू झालं नॉकआउट्स मध्ये हरणं, ऍक्च्युली ते आधीपासून होतं. 2005ला पण इंडिया फायनल हरली होती ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट. येस. आणि मला वाटतं की प्रत्येक स्पोर्टिंग नेशन किंवा स्पोर्टिंग कल्चरसाठी एक महत्वाची विक्ट्री असते असं मला वाटतं. जसं की 83च्या वर्ल्ड कपमुळे एक अख्खं क्रिकेटचं फॉलोइंग इंडियात आलं. बरोबर. सो तसं मला वाटतं की इंडियन वुमन क्रिकेटमध्ये ऑब्व्हियसली 17चा वर्ल्ड कप पण खूप मॅटर करतो. 17 पासून ते चालू झालं, पण मला त्या काल जी मॅच घडली आहे त्यानंतर इट वॉज द पीक ऑफ द मुवमेंट. की काल जे घडलं त्याच्यामुळे खूप माझ्या ते ऍस्पिरेशन्स क्रिएट होतील क्रिकेटमध्ये, वुमन क्रिकेटमध्ये ऍटलिस्ट. सो कालची मॅच खूप कॉन्टेक्स्टने खूप महत्वाची होती. इन जनरलच आता हा वर्ल्ड कप, आता ही मॅच तर खूप लोकांनी बघितली. काल ऑलमोस्ट हॉटस्टारवर 11 करोड 15 करोडच्या आसपास व्ह्यूज होते. सो खूप लोकांनी ही मॅच बघितली. आणि ही मॅच जेवढी मोठी झाली काल तेवढी मोठी कोणतीच मॅच झाली नव्हती वुमेन्स वर्ल्ड कप. 2017ची पण होती ऑब्व्हियसली, पण त्याच्या हिशोबाने ही जास्त मोठी. आणि इन जनरल हा वर्ल्ड कप माझ्या मते, इन जनरल हा वर्ल्ड कप ज्या पद्धतीने मार्केटिंग आणि इन जनरल प्रमोशनल पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं असं जेवढा मोठा झालाय, ज्या वे मध्ये पैसा आलाय विमेन क्रिकेटमध्ये या वर्ल्ड कपमुळे, खरं तो खूप मोठा आहे. त्यामुळे पण हे खूप जास्त मॅटर करतं. आणि इन जनरल इंडियन वुमन टीम ज्या पद्धतीने क्रिटिसाइज होत होती की ह्यांना फक्त रील्स द्या बनवायला, पैसे सेम हवेत वगैरे, सो त्या सगळ्या गोष्टींना काल प्रत्युत्तर त्यांनी दिलेलं आहे माझ्यामध्ये. आणि आपण आता येऊया कालच्या मॅच विषयी, अख्ख्या मॅच विषयी पण बोलू. सो टॉस ऑब्व्हियसली इंडियन क्रिकेट टीम आहे तर हरली.
So 2023 पासून इंडियाने ओडीआय क्रिकेटमध्ये टॉस तिची फायनलला तो टॉस हरला त्यानंतर हार्डली कधीतरी, आता विमेन क्रिकेटचं मला आठवत नाही एवढं, पण मेन क्रिकेटमध्ये तरी एक पण टॉस नाही जिंकलाय. आणि कालच्या पण क्रुशल मॅच मध्ये हरमनप्रीतने टॉस हरलेला येस. पण ते फायदेशीरच ठरलं आपल्याला. खरं. आणि काल तर त्यांनी पहिली बॅटिंग जी सुरू केली होती, म्हणजे स्टार्टला एलिझा हेली लवकर आउट झाली. ऍक्च्युली कालची मॅच एलिझा हेलीमुळेच हरले. खरं, त्यांची कॅप्टन पण होती, पण ती शी इज अ ब्रिलियंट प्लेअर. तिने आतापर्यंत तिचा ऑफ डे होता कालचा. आणि आय गेस इंडिया थ्रू आउट द डे इंडियाचाच वाटत होता पूर्ण वेळ. नशीब पण इंडियाच्या बाजूने होतं. खूप कॅचेस ड्रॉप झाले इंडियासाठी. जमायच्या 4 कॅच ड्रॉप केला, त्याला 2 खूप कठीण होता. एक एलिझा हेलीने सोडली पाठी, जो की थिक एज लागलेला, आणि एक डायव्हिंग कॅच सोडला तिचा, एक तर तिची त्याची हाताखाली तो दुसरा कॅच हेलीने सोडलेला. आणि त्याच्यानंतर मग टुवर्ड्स दी एंड सदरलँडने मॅग्राने एक कॅच सोडला. मॅग्राची पोरगी आहे का ती? नाही, मिड ऑफ ला उभी होती तेव्हा एक कॅच सुटला. सो लक इंडियाच्या बाजूने होतच काल, जमायमाच्या बाजूने होतं. जमायमाला जमलंय काल. येस, जमायमाला जमलंय. तर आपण त्यांच्या बॅटिंगवर त्यांच्याकडे फिबी लिचफिल्ड नावाची एक प्लेअर होती, जिने वन डाऊन एलिसा पेरी सोबत जी आली होती. एलिसा पेरी आणि ती त्या दोघांची पार्टनरशिप चांगली झाली होती. त्या दोघींनी 155 रनची पार्टनरशिप केली. अँड देयर वॉज अ पॉइंट जिथे मला असं वाटलं होतं की नेली ऑस्ट्रेलियन मॅच. लिचफिल्ड कडक खेळली, पण जनरल प्रॉपर बॅट्समन वाटली मला. बॅट्समनच आहे, पण पुरुषाला लाजवेल असा तिने तो एक रिव्हर्स स्वीप जो मारला. सो इव्हन हरमनप्रीतचा स्टान्स बघशील तो पण तसाच आहे. ऋचा घोष आहे की रिचा घोषचा स्टान्स बघशील तो पण तसाच आहे. रिचा घोषने एक 6 मारलाय भाई, स्लॉक स्वीप सारखा कडक, एकदम इज. लेझी एलिगन्स आहे, थोडा लेझी एलिगन्स आहे ती प्रॉपर हार्ड इंडियन क्रिकेट टीमची. तर लिचफिल्डवर येऊया. लिचफिल्ड आणि त्यांनी दोघांनी पार्टनरशिप टाकली पेरीने. सो पेरी तर वी ऑल नो किती मोठी प्लेअर आहे आणि किती काय काय करते क्रुशल मॅचेस मध्ये. सो त्या दोघांनी 150च्या वर पार्टनरशिप टाकली. अँड दॅट वॉज पेरीचा एक इंटरेस्टिंग स्टॅट आहे. पेरीने बॉलिंग नाही केली बाय द वे. पेरीने फुटबॉल वर्ल्ड कप पण खेळलाय, आणि फुटबॉल वर्ल्ड कप मध्ये तिचे गोल्स, नॉकआउट्स मध्ये क्रिस्टियानो रोनाल्डो पेक्षा जास्त गोल्स एलिसा पेरीच आहेत. येस. तर त्या दोघींची पार्टनरशिप क्रिकेटवर येऊया आपण. नाही पण ती खरंच ऑलराऊंडर. म्हणजे पुरुषांमध्ये जसा डिव्हिलियर्स आहे, जो सगळं खेळ, हॉकी खेळलाय, फुटबॉल खेळलाय, आणि मग आता तो क्रिकेट पण खेळतोय, तसं ते ऑस्ट्रेलियामध्ये एलिसा पेरी पोरांच्या मनाशी पण खेळते. इतकी गोड दिसते ती. असो, शेवटी ती एक बाई आहे. तर त्या दोघांची ब्रिलियंट एक पार्टनरशिप झाली होती. फिबीने 93 बॉलमध्ये 119 मारले. आणि दॅट वॉज अ पॉइंट जिथे असं वाटलं होतं की हे लोक ऑलमोस्ट मला वाटलं होतं की 350-400 स्कोअर करतील. पण नंतर मध्ये असं झालं, हिने अमनजोत कौरने विकेट काढला फिबीचा. ही फिबी माझ्या फ्रेंड्सचे फॅन आहेत, तिचे आई वडील. फिबी का नाव काय तिचं? तर फिबीची विकेट गेला, जर तुला माहित नसेल तर. खूप माझी फिबी नावाची कोणी मैत्रीण नाही. माझी पण नाहीये, पण मला माहिती. तर त्यांची पार्टनरशिप मोडली, आणि नंतर त्यांच्या रेग्युलर इंटरव्ह्यूला विकेट पडत होत्या. म्हणजे ते लोक मोठ्या स्कोरकडे जात होते, पण ते नाही पोहोचले. मध्ये फक्त ॲशले गार्डनने काहीतरी 63 मारले आउट ऑफ 45 बॉल समथिंग. पण अदरवाईज इंडियाने थोडी मॅच कंटेन केली होती तिकडे. आणि स्पेशली मला वाटतं ती जी एक बॉलर होती श्रीचरणी, तिची बॉलिंग साई किशोर सारखी दिसते थोडी, आणि तिची बॉलिंग पण थोडी साई किशोर सारखी. नाही, पण तू असंही बोलू शकतो की साई किशोर तिच्यासारखा दिसतो. पण साई किशोर तिच्यासारखा दिसतो. गुड. आज सगळं आपण वुमन क्रिकेट बद्दल बोलूया. आज पुरुषांशी कम्पेअर करण्याची ऍक्च्युली कोणतरी एक आपण को अँकर आणली पाहिजे, आपली बाई आणली पाहिजे. ठीक आहे, आणि आयुष्यात पण आण तुझ्या बाई असं. तर श्रीचरणी नावाची एक प्लेअर होती. तिने खूपच चांगली बॉलिंग केली. ती लेफ्ट आर्म स्पिनर. सो ती छान टाकत होती. माझ्या इन जनरल क्रांती गॉडने एलिझा हेलीला काढल्यानंतर तिला थोडा मार पडला माझ्या. अदरवाईज आणि थोडा राधा यादवला मार पडला. नाही, मार काल सगळ्यांना पडला, कारण की 340 वगैरे मारले त्यांनी. 339 मारले त्यांनी. सो इंडियाच्या बॉलर्सने मार खाल्लेलाच. पण कालच्या पिचवरती इन जनरल पिचच मला खूप बॅटिंग ट्राय करत होता चांगला तो. सो त्यांनी पण पिचवर बाउन्स खूप होता काल. अच्छा. म्हणजे तो जो हिने टाकला होता बॉल, कोणती किंग त्यांची बॉलर लेग स्पिनर होती, तिचा बॉल ज्या पद्धतीने उडला, एवढा बाउन्स मध्ये मुनाफ पटेलला पण नाही कधी मिळालाय जेवढा तिने बाउन्स काढला त्या पिचवर. हरमनप्रीत एक्स्ट्रा बाउन्समुळे आउट झाली. हरमनप्रीतचा पण अप्पर शॉटला लागला. प्लस जमायमा एकदा वाचली, एलबीडब्ल्यू खूप वाचली. नाही, एलबीडब्ल्यू तोच तो बॉल मी म्हटला तो. एलबीडब्ल्यू जेव्हा शाउट घेतला तेव्हा तो नेकेड आयला पण दिसत होता की स्टंपच्या वरून जाणार, त्यामुळे बाउन्स तर होता पिच मध्ये, त्यामुळे ते कंट्रोल करणं खूप गरजेचं होतं. खरं. सो त्यांनी जेव्हा 338 केले तर तेव्हा असं मला तरी वाटलं होतं की ही बऱ्यापैकी
कारण ऑस्ट्रेलियाची हिस्ट्री आहे वुमन वर्ल्ड कप मध्ये, त्यांनी 7 वर्ल्ड कप जिंकलेत, सो इट इज ऑलवेज डिफिकल्ट टू बीट देम. आणि इन जनरल ऑस्ट्रेलियाला कोणत्याही स्टेजला बीट करणं कठीणच असतं, म्हणजे ते पुरुषांमध्ये असतं की बायकांमध्ये असतं. खरं असो. तर जुन्या गोष्टी असो. तर त्यांनी जेव्हा 323 मध्ये गेलास का तू? खूप असं ट्रान्सपोर्ट झालं. आता मित्रा 25 मध्ये ऑस्ट्रेलिया अनबिटेबल होती ह्या वर्ल्ड कपला, जे तेव्हा 23 ला झालं होतं आपल्यासोबत, की आपण अनबिटेबल होतो फायनल. बरोबर. सेम त्यातून आपल्याला या वर्ल्ड कपला हरवलंच की त्यांनी हायएस्ट रन चेस केलेला 330 केला, 331 चा, आणि आपण या मॅच मध्ये तो रेकॉर्ड मोडला 340 करून 341 केला. तर जेव्हा इंडियाची बॅटिंग सुरू झाली, माहिती पहिल्याच बॉल की स्मृतीने 6 मारला, आणि स्टार्टला थोडा त्यांनी क्विक फायर स्टार्ट केला होता, पण मग नंतर शेफाली लवकर आउट झाली, जो काय आपण एक वीरेंद्र सहवाग मागवला होता. पण मला तिच्याकडे खूप अपेक्षा आहे. माहिती ती सहवाग सारखीच आहे, तिचा एक तो गेम ती घेऊन जाणार. तिचा डेब्यू झालेला तेव्हाच लोक म्हणत होते की भाई सहवाग आलाय विमेन क्रिकेटमध्ये, सो ते होणारच आहे. सो ती गेली, तिच्यानंतर स्मृती पण लवकर गेली, तिचा तो रिव्ह्यू खूप चांगला घेतला. स्मृतीचं थोडं ते झालंय रे की नॉकआउट्स मध्ये मी बोललो नाही, भावेश बोललो. तू ते झालंय म्हणजे काय झालंय थोडी ती एक इमेज बनत चालली तिची, की तिने आदल्या मॅचला चांगली खेळली, ती ह्याच्या आधीच्या मॅचला ती चांगली खेळली, आणि नॉकआउट्सला तिने थोडं ठीक आहे. नॉकआउटचं प्रेशर वेगळंच असतं, आणि ऑब्व्हियसली ओपनर थोडं ते प्रेशर जास्ती वाढतं, कारण तुझ्यावरती अटॅक फ्रॉम द बॉल गो होतो. सो तिची एक तर विकेट मध्ये एलिझाचा खूप मोठा होता, तो रिव्ह्यू खूप चांगला होता. सो कठीण रिव्ह्यू होता, तो रिव्ह्यू घेतला, ती गेली आणि 2 विकेट गेल्या. पण मग 1 डाऊन जमायमा रोड्रिगाज जी आली, सो तिचा तो नंबर कन्फर्म नव्हता, कारण तिने न्यूझीलंड सोबत केलं, कारण तेव्हा त्यांना थोडं हिटिंग हवी होती, सो तिने जमायमाला पाठवलं. सो तिथे तिने क्विक आधीच्या कोणत्या तरी वर्ल्ड कपला तिला ड्रॉप केलेलं, 2022च्या वर्ल्ड कपला तिला ड्रॉप करण्यात आलेलं, की ती 2003 तिसऱ्या नंबरसाठी फिट नाहीये म्हणून, असं काहीतरी एवढे रन्स नव्हते केले. इव्हन तिला ती काल पण ऍक्सिडेंटली खेळली, कारण ती शावर घ्यायला गेली होती, सो तिने म्हटलं की मला कळवा जे काय असेल ते, आणि तिला 1 डाऊन पाठवलं गेलं का. अच्छा, ओके. आणि आदल्या मॅचला तिला, इंग्लंडच्या मॅचला तिला ड्रॉप करणं, जी मॅच इंडिया हरली, कोलॅप्स झाला, इंग्लंडची ड्रॉप केली तिला, मग न्यूझीलंड सोबत खेळवलं, ज्यात त्यांनी 67 काहीतरी मारले, 1 डाऊन येऊनच मारले, आणि लास्ट मॅच त्यांची वॉश आउट झाली होती. बरोबर. सो तिच्यासाठी पूर्ण ते सर्कल कम्प्लीट झाल्यासारखे, की 3 नंबरवरून ड्रॉप करून पुन्हा 3 नंबरवर येऊन तिने मॅच जिंकवली आहे का, सेंचुरी टाकली. आणि तिची जर्सी बघितली असतील तू, जर डाग लागले मित्रा, खरं जे 2011ला गंभीरच्या जर्सीला पण होते, सेंचुरी नव्हती झाली, पण ती तेवढीच सेंचुरीपेक्षा मोठी, ग्रेटेस्ट इंडियन क्रिकेट. फायनल मध्ये, वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये येऊन जर्सीवर डाग लागणं गरजेचं आहे. धोनीच्या दोन्ही ट्रॉफ्या गंभीरला जातात असं मला खरंच वाटतं. 7ची वर्ल्ड कप सेमीफायनल ऑब्व्हियसली, किंवा 11ची असेल ती, काय असेल ती, दोन्ही फायनल. 11 तर युवराज आणि गंभीर दोघांना क्रेडिट. आपण पुन्हा मेन वरनं विमेन वरती येऊया. तर विमेन, तर काल जमायमा आणि हरमनप्रीतची पार्टनरशिप लागली चांगली. त्या दोघींनी 177ची पार्टनरशिप केली माझ्या काल, 167ची पार्टनरशिप केली 156 बॉल्स मध्ये, आणि त्या बऱ्यापैकी कॅल्क्युलेटेड, आणि अगदी त्यांनी रिस्क नाही घेतलं जास्ती. तू बघशील तर खूप पेशंट इनिंग होती. आधी खूप स्लो खेळत होती. लिटरली ती 10-12 बॉल मागे होती, पण ऑब्व्हियसली वी नो कॉर. जेव्हा तिने 171ची 17 साली इनिंग खेळली होती, तेव्हा पण तिचे काहीतरी 20 रन 40-50 बॉल मध्ये होते. तिकडून तिने 128-130 बॉल मध्ये 171 मारले होते. सो ती तिकडचा रोहित कॅचअप करते, इनिंग बिल्ड करायची कशी ते तिला माहिती. आणि काल तर आता तिला एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तो तिच्या बॅटिंग मध्ये दिसत होता. खरं, काल एका पॉइंटला तिने जेव्हा अटॅक करायला सुरुवात केली होती, तुला असं वाटतं की आता इकडून कव्हर्स वरून जो 6 मारला एक चुम्मा, आणि नंतर त्याच ओव्हरला अजून एक बाउंड्री मारली त्याने लेग साईडला, मिड विकेटला तिने बाउंड्री मारली, अक्रॉस द लाईन जाऊन मारली, ती पण कडक मारली. सो हरमनप्रीतने पुन्हा तेच ग्लिम्सेस दिले आपल्याला, पण तिला एक ऑफ बाउन्स ऑकवर्ड बाउन्स, त्यावरती ती पुल शॉट घेताना आउट झाली. पण मग तिथपर्यंत शॉट एवढा गरजेचा नव्हता तो, पण माझ्या ती त्या फ्लो ती मारत सुटली. कारण तू बघशील तर आफ्टर अ पॉइंट तिने गार्डनरला प्रत्येक बॉल तिने स्टेप आउट, आणि तिने सिंगल पण स्टेप आउट करून घेतले होते. आणि जमायमाचा थोडा स्लो डाऊन झालेली इनिंग. आता जमायमाचा तुला तेच वाटतं मला, किती आता हे काय माहित नाही, फनी आहे किंवा हे खरं की नाही मला माहिती, पण जमायमा खूप बारीक आहे, सुकडी आहे ती. सो एका पॉइंट ती खूप थकली होती, आणि तिच्या आर्म्स मध्ये तेवढी ताकद नाही, सो तिची हिटिंग रेंज खूप कमी आहे, सो म्हणून ते होणारच होतं. सो शी इज मोर ऑफ पेस नुसार बॉल गॅप मध्ये टाकण्यावर कशी प्लेअर. कालची इनिंग जर तू बघशील तर तिने स्क्वेअर ऑफ द विकेट खूप रन्स घेतले. तिने मागे खेळणं, तिचा
स्क्वेअर कटला तिने केवढे 4 मारले काल. इव्हन शेवटच्या ओव्हरमध्ये 2 4 जे आले, येस हा कट शॉट तिने खूप चांगले मारले. इव्हन फाईन लेगला वगैरे जे काही असतील आणि मिड विकेट कडे ते पुश करून जे काही सिंगल, सो सगळे ते सिंगल आणि डबल काल पुन्हा एकदा प्रूव्ह झालं मित्र की जी व्यक्ती सिंगल आणि डबल्स खूप चांगले घेऊ शकते तीच व्यक्ती शेवटी मॅच जिंकून जाते. आय बिलीव्ह दॅट. मला ते शेवटी तो गेम पेशन्स आहे. यू नो हू आय एम टॉकिंग अबाउट, राईट? मला पुन्हा मेन क्रिकेटवरती जायचं नाही, आपण वुमन क्रिकेटवरती जाऊया. तर जमायमाने जी इनिंग केली तर त्यात तिचा तो थोडासा ड्रॉबॅक वाटत होता. म्हणजे एका पॉईंटला मला वाटलं कॉर गेल्यावरती की आता ही मॅच फसेल, कारण आता हिटर खाली ती होती, ती आपली रिचा घोष होती, ती दीप्ती शर्मा. कारण दीप्ती शर्मा इज नॉट हिटर, ती मोर ऑफ तशीच आहे जशी ही आहे जमायमा, सिंगल डबल गॅप मध्ये बॉल टाकणं. पण खूप क्रुशल बॅटिंग तिने केली. 24 रनची इनिंग तिने केली 17-18 बॉलमध्ये. सो त्यात तिने 2 का 3 फोर्स मारले. तिने गार्डनरला एक चांगला शॉट मारला आणि तिने एक रनआउट झाली बिचारी. ऍक्च्युली तो रन नव्हताच, तो जमायमाचा जमावरती प्रेशर वाढला होता. माहिती ती सिंगल पण नव्हती काढत, सो तिने तो पटकन टॅप करून ती धावली. आणि दीप्ती शर्मा इज नॉट नोन फॉर हर रनिंग, सो हा तसा आहे. सो ती पोहोचणार नव्हती, फ्रेम मध्ये पण नव्हती जेव्हा रनआउट झाला तेव्हा ती फ्रेम मध्ये पण नव्हती. सो ती खूप लांब होती, रन तर नव्हताच तिथे. आणि मग ती गेल्यानंतर आली इंडियाची हिटर भाई रिचा घोष अल्टिमेट आहे. ती इंडियन मेन्स टीम मध्ये पण खेळली. तिने जो एक समोर लॉफ्ट केला बॉल, तो कसला पहिला सिक्स आणि त्याच्यानंतर जो एक स्लॉक केला तो पण जाम ब्रिलियंट होता, एकदम इझी रे एकदम. आणि तू बघशील तर त्यामुळे जमायमावरचा प्रेशर, म्हणजे एक पॉईंट असा वाटला होता की जमायमा विकेट टाकून जाईल, कारण ती एवढी थकली होती ना आणि तिथे अजिबातच बॉल कनेक्ट होत नव्हती. सो तिच्या बॅटिंगमुळे थोडं तिला ते एक काय म्हणतो एक कुशन मिळालं की मी ऍटलीस्ट डोकं लावून शांतपणे. आणि जमायमाने तेच केलं. म्हणजे काल जमायमाची इनिंग वॉज फुल ऑफ परसिस्टन्स आणि खूप ऑफ चिकाटी. मला असं वाटतं तेच गंभीरने 2011 केलं तेच काल. आणि जे विराट पण बऱ्याच T20 मॅचेस मध्ये जे आपण T20 नेहमी म्हणतो की हार्ड हिटिंगचा गेम आहे, पण तो तसं नाही करत. सो ते आणि चेस करताना अशा प्रकारच्या प्लेयर्सची खूप जास्त गरज असते. म्हणजे 338 किती मोठा स्कोर असला तरी पण काल तुला एकदाही असं नाही वाटलं की मॅच मध्ये हवा उडाली इंडियाची की आता खूप घाई झाली, असं नाही झालं. खूप ब्रिलियंटली खूप शांतपणे रन रेट कधीच मला नाही वाटत की 10च्या वर गेला असेल, 9च्या वर पण नाही गेला, 7, 8, 6.5 वगैरे 8 गेलेला, एकदा 8 गेलेला, 8ला गेला. नाही नंतर पण एकदा 8 जाऊन आला, पण मग तेच नंतर रिचा घोष वगैरे जेव्हा आली तेव्हा तो कव्हर झाला. हा बरोबर, कारण 10 ओव्हरला 80-89 वगैरे तेव्हा 8चा होता रन रेट. सो रिचा घोष ती मध्ये छोटा नॉक होता, तो खूप चांगला होता. आणि नंतर लिटरली मला आठवतं की 24 बॉल 42-43 रन असताना अमनजोत कौर आली, तिने पण खूप चांगले शॉट्स केले काही. आणि तेव्हा माहित नाही अचानक जमायमाचे चांगले शॉट लागायला लागले, तिचे स्क्वेअर कट वगैरे चांगले लागले. तिने मागे पेडल केला बॉल, तो खूप चांगला गेला. तिने तो शॉट पेडल शॉट पण खूप काल चांगले मारले, 2-3 बघितले जमायमाने. सो ओव्हरऑल जर तू बघशील तर आय गेस इथून आता अप असाच ग्राफ असेल इंडियन क्रिकेट टीम, इंडियन वुमेन क्रिकेट. सो या इट वाज कल सारे आधे फॅन पुरे हो गए मुझे लग रहा है. यस, पण मला एक खंत वाटली कालच्या मॅच मध्ये की जर तू स्टेडियम मध्ये बघशील तर मोस्टली पुरुषच आलेले क्रिकेट बघायला. सो आय गेस इट्स हाय टाइम, जर इंडियन विमेन क्रिकेट अजून वर न्यायचं असेल तर बायकांनी सुद्धा स्टेडियम मध्ये जाऊन तेवढ्याच मोठ्या संख्येने मॅच बघितली. काकूनी बघितली का घरी मॅच? आई बघतच होती. आणि ताई काय ताई आमच्याकडे राहत नाही. पण त्याचे हा पण एक पॉइंट आहेच की वुमन क्रिकेट नीड त्यांचे विमेन सपोर्टर, त्याशिवाय ते नाहीतर मग ते पूर्ण पुरुष फॉलोईंग वरच वर येणार आहे, मग पुरुषच बघत राहणार, ते सगळं होणार आहे. पण ठीक आहे, मला वाटतं की थोडं स्लो स्टार्ट असेल, पण ठीक आहे. हा स्टार्ट 2017 पासून जे चालू झालंय ते ऑब्व्हियसली 17 पेक्षा आता वरच आहे, पॉझिटिव्ह स्टार्ट. आता ती एक स्टोरी होती जमायमाची की 17च्या वर्ल्ड कप जेव्हा इंडिया हरली होती आणि इंडियाच्या परत येत होती मुंबईला एअरपोर्टला, तेव्हा शी वॉज देअर टू सपोर्ट की यार ती त्यांना रिसीव्ह करायला गेली होती. सो अगेन दॅट फुल सर्कल मला वाटतं की आज ती त्या फायनल मुंबईमध्ये झाली आणि आता इंडिया फायनलला आलेली आहे. सो फायनलला घेऊन तुझं काय अजून तुला ह्या मॅच बद्दल काही बोलायचं आहे? कॉरच्या बॅटिंग बद्दल वगैरे? नाही, कॉर साठी तर खूप मोठी इनिंग होती. इव्हन मिताली राज कमेंट्री मध्ये होती, कमेंट्री सेक्शन मध्ये होती. राईट. सो आणि इन जनरल तू बघशील तर आणि आता हरमनप्रीत इट्स हाय टाइम की शी डिझर्व्स इट, वर्ल्ड कप ट्रॉफी डिझर्व करते ती. तिने एवढ्या वर्षापासून जी काही घासली आहे, 9 सालीचा डेब्यू झाला 2009 वर्ल्ड कपला ती होती. राईट. सो या माझ्या तिच्याकडे अजून एक वर्ल्ड कप आहे की नाही माहित नाही मला. 36 वर्षांची ती 36 वर्षांची झाली आणि अख्खी ती बॅच मध्ये रिटायर होईल. ती एलिसा पेरी पासून असेल की एलिसा पेरीचा पण हा लास्ट वर्ल्ड कप असतो. एलिस पेरी आणि एलिसा हिली. हा काय म्हणत होतास तू? तर हा तुझ्याकडे अजून कालच्या मॅचबद्दल काय असं काय की पॉईंट किंवा काय असं बोलण्यासारखं? नाही, आता ऑलमोस्ट सगळंच बोललो आपण. अजून काय पण एक मुवमेंट होती मॅचची, इन जनरल इतकं इमोशनल त्या एन्व्हायरमेंट झालं होतं मॅच बद्दल. आणि तेच, आणि काल सोशल मीडियावर जेवढा बोलबाला झाला तेवढा मी कधी नव्हता बघितला आधी.
आणि मी जेवढ्या पुरुषांच्या पण मॅचेस बघितल्या, इट्स वन ऑफ द बेस्ट नॉकआउट गेम्स. म्हणजे जेवढं प्रेशर झालं, हायेस्ट तुझा स्कोर चेस झालाय 341चा, सो ते होणारच होतं. येस. आणि तुला फायनल मध्ये काय वाटतंय? आफ्रिकेकडे एक प्लेअर आहे वॉल्डमॉट नावाची, तिचं नाव काय वॉल्डरवेल्ट नावाची काहीतरी प्लेअर, ती जाम भारी खेळते. आणि इंजिनचं मला वाटतं की आफ्रिका थोडी इंडियापेक्षा उजवी टीम आहे विमन क्रिकेटमध्ये. सो व्हॉट डू यू थिंक की आता, पण मला असं वाटतं की काल असं एवढं तर इमोशनल एक्सप्लोजन काल एवढं झालंय ना, असं नको व्हायला की आपण थकलोय फायनल. तर आता आफ्रिकेसोबत जी फायनल आहे ती खूप महत्वाची आपल्यासाठी, कारण शेवटी तेच आहे की अजून संपलेला नाहीये गेम. महत्वाची एकच तर मॅच उरली, सेमीफायनल जिंकलोय म्हणजे आपण अजून वर्ल्ड कप नाही जिंकलो. हा वर्ल्ड कप खूप महत्वाचा आहे इंडियासाठी, खूप पद्धतीने महत्वाचा आहे विमन क्रिकेटसाठी, डेव्हलपमेंटसाठी त्याच्या, आणि इन जनरल की. आणि होपफुली पुढच्या वेळी जेव्हा इंडियात वर्ल्ड कप होईल तेव्हा DY पाटील किंवा अजून कोणत्या छोट्या छोट्या स्टेडियमला न होता वानखेडेला ईडन गार्डन होतील, चेन्नईला चेपॉकवर मॅचेस होतील. सो जर तसं व्हायचं असेल तर ऑब्व्हियसली हा वर्ल्ड कप जिंकणं खूप गरजेचं आहे इंडियाला. आणि मला वाटतं की जरी नाही जिंकली इंडिया तरी पण इट्स नॉट दॅट बॅड. नाही ऑब्व्हियसली, पण जर जिंकली तर ते खूप वर जाईल. ऑब्व्हियसली ते तर नेहमीच असणार, पण जरी नाही जिंकली तरी पीपल शुड नॉट ट्रोल देम फॉर देअर इन्स्टा रील्स आणि त्यांच्या सोशल मीडियासाठी, बिकॉज अल्टिमेटली त्यांना पण काहीतरी कुठून तरी आनंद मिळू दे त्यांना पण. आणि या वर्ल्ड कपला त्यांनी बऱ्यापैकी मेहनत घेतली, बऱ्यापैकी नाही खूप मेहनत घेतली, आणि अप्स आणि डाऊन्स खूप होते या वर्ल्ड कप. 3 मॅच आपण हरलो होतो, डाऊन अँड डस्टेड होती त्या पिरियड मध्ये. राईट, तेच मी म्हणते. सो असं नाही की आउट अँड आउट इंडिया क्रूज करत गेलीये, सो त्यांच्या साईडने पण खूप त्या इमोशनली पण थकलेल्या असणार आहेत, फिजिकली तर आहेच. काल जेव्हा मला आपण बघितलं, इव्हन हरमनप्रीत पण काल, जर तो एक मध्ये ब्रेक झाला हरमनप्रीतला क्रॅम्प आला, ड्रिंक्स वाला ब्रेक झाला, त्यानंतर ती आउट झाली. जर ते नसतं झालं तर मग ती अजून खेळून गेली असते, आय गेस. सो स्मृती, तू फ्रेश आहेस, तू चांगली खेळ फायनल. येस, होपफुली. सो स्मृती आणि शेफाली, यू शुड प्ले. येस. आणि येस, आय गेस फायनल मध्ये काय वाटते ते तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये सांगाच. अजून काय बोलायचं तुला? नाही, मला ते फायनल खूप महत्वाची आहे इंडियासाठी. इंडियाने जिंकायला हवी मॅच, नाही जिंकली तरी पण ठीक आहे, बट इट बिन द ग्रेटेस्ट वुमन वर्ल्ड कप माझ्यामध्ये. मी 3-4च बघितलेत, पण त्यातला खूप चांगला वर्ल्ड कप आहे. आणि कालच्या मॅच बद्दल तुम्हाला काय वाटलं ते तुम्ही आम्हाला नक्की कमेंट्स मध्ये सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.